राज्यात तापमान जरी अजून अधिक असलं, तरी काही प्रमाणात उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळालेला आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातम्या. पाहूयात 30 एप्रिलला राज्यातील हवामान कसं राहील आणि पाऊस होण्याची शक्यता सुद्धा काही ठिकाणी दिसते, तर त्याचा सुद्धा अंदाज घेऊयात. तर आज 29 तारखेला अकोला 44.2, अमरावती 44.2, भंडारा 43, बुलढाणा 41.3, ब्रह्मपुरी 43.8, चंद्रपूर सर्वाधिक 45° इतकं तापमान होतं. त्यानंतर गडचिरोली 44.4, गोंदिया 43, नागपूर 44.2, वर्धा 44.2, वाशिम 43.4 आणि यवतमाळ 43.2. आणि विदर्भातील तापमान हे काहीसं कमी झालेलं दिसतंय. फक्त एकाच ठिकाणी 45° इतकं तापमान आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर अहिल्यानगर 41.9, जळगाव 43.8 सर्वाधिक आहे मध्य महाराष्ट्रात. त्यानंतर जेऊर 41, कोल्हापूर 36.8, महाबळेश्वर 33, मालेगाव 43.2, नाशिक 38.2, पुणे शिवाजीनगर 39.8, सांगली 38.8, सातारा 39.5, तर सोलापूर 42.2. आणि मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये तापमानात काही प्रमाणात घट पाहायला मिळते. त्यानंतर इकडे मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर 41.5, नांदेड विमानतळ 42, धाराशिव 40.5, परभणी सर्वाधिक 42.5, तर उदगीर 40.8 आणि याही भागात तापमानात घट झाली. कोकणात पाहिलं तर अलिबाग 36.2, डहाणू 36.4, हरणे 33.8, मुंबई कुलाबा 34.2, मुंबई सांताक्रूज 35.1 आणि रत्नागिरी 34.1 अंश सेल्सिअस. आणि सध्याची स्थिती पाहिली तर हवेचं जोड शेतासारखी स्थिती ही इकडे केरळपासून ते इकडे कर्नाटक होत पूर्व भारतापर्यंत अशी विस्तारलेली आहे आणि पश्चिमी आवर्त आलेला आहे. त्याची चक्रकारवारी राजस्थानवरती आहेत आणि दुसरी एक टप्रेखा या उत्तर भारताच्या गंगेच्या मैदानी भागापासून अशा प्रकारे पुढे विस्तारलेली आहे. आणि या सिस्टमच्या जोरावरती पाहू शकता की जे काही पावसाचे ढग आहेत दक्षिण भारतात, उत्तर पश्चिम भारत आणि उत्तर पूर्वेकडील भारत जो आहे या ठिकाणी पाऊस बऱ्यापैकी चांगला पडतोय आणि त्या ठिकाणच्या तापमानात आता घट होऊ लागलेली आहे. महाराष्ट्रातही जे अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन अति उंचावर होतं ते हळू कमकुवत होऊ लागलेलं आहे आणि पश्चिमेकडचे वारे अरबी समुद्रातून वेगाने वाहणार आहेत. त्यामुळे तापमान घट ही पाहायला मिळत आहे आणि पुढील काळात ही तापमानातील घट कायम राहील. सध्या सॅटेलाइट इमेज पाहिली तर विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरण आहे. मध्य महाराष्ट्राच्या एक दुसऱ्या ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण आहे, मात्र पावसाचे ढग नाहीत. उत्तर कर्नाटकच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत. तिकडे तेलंगणाकडे काही प्रमाणात पावसाचे ढग आहेत. उद्याचा अंदाज पाहण्या अगोदर उद्या दुपारपर्यंत आपला मान्सून 2026चा अंदाज येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ज्यांनी अजून पण ठेवलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. Facebook पेजवर पाहत असेल तर Facebook पेजला फॉलो करा. जेणेकरून उद्याचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं, की उद्या सर्वात प्रथम तापमान पाहूयात. तर अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा या भागामध्ये तापमान 43, 44 अंश सेल्सिअस किंवा 44 पेक्षा जास्त एखाद्या ठिकाणी पाहायला मिळेल. तसेच बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदियाचे राहिलेले भाग या ठिकाणचं तापमान हे साधारणतः 42 अंश सेल्सिअस ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळेल. ही स्थिती नांदेड, परभणी, जालना, हिंगोली, जळगाव साधारणतः तापमान या ठिकाणी सुद्धा 42 अंश सेल्सिअस ते 43 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबारचा भाग आहे, अहिल्यानगरचे भाग आहेत, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर हा जो काही भाग आहे, या ठिकाणी तापमान हे साधारणतः 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अजून थोडं पश्चिमेकडे आलात तर नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर मध्यापासून खास करून पश्चिमेकडील भाग असेल, तर या भागांमध्ये तापमान हे साधारणतः 38-39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता दिसते आणि याच पूर्वेकडे गेलात तर हेच तापमान 39-40 अंश सेल्सिअसपर्यंत या जिल्ह्याच्या पूर्वेकडे गेला तर राहील. कोकणात ठाणे, पालघर, रायगडच्या किनारपट्टीपासून दूर असलेले भाग तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकतं. तर किनारपट्टीच्या भागांमध्ये मात्र तापमान अजून कमी राहील. साधारणतः 34-35 किंवा काही ठिकाणी जास्तीत जास्त 36 पर्यंत तापमान पोहोचू शकतं. घाट विभागातही तापमानात घट दिसेल. तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. पावसाचं बोलायचं झालं तर पुढील 2 दिवस पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर
तर 2 ते 3 दिवस स्थानिक ढगनिर्मिती होऊन एखाद्या भागांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस होण्याची शक्यताही दिसत आहे. हा पाऊस सार्वत्रिक नाही आणि स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच होईल. तसेच उद्या अमरावती, अकोला, वर्ध्याच्या 1-2 ठिकाणी सुद्धा स्थानिक ढगनिर्मितीवरती लक्ष ठेवा. राज्यात इतर ठिकाणी तरी सध्या पाऊस होईल असं काही दिसत नाही. काय बदल झाले तर नक्कीच अपडेट्स देण्यात येतील. जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर 30 तारखेला हवामान विभागाचा कोणत्याही ठिकाणी इशारा नाही, उष्ण लाटेचाही इशारा नाहीये. 1 तारखेला सुद्धा राज्यात कुठेही कसलाही इशारा नाही. 2 तारखेला हवामान विभागाने वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलाय आणि 3 तारखेला हवामान विभागाने वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिलाय. बाकी इतर ठिकाणी कसल्याही प्रकारचे धोक्याचे इशारे नाहीत. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेजला फॉलो करा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.